नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्गामध्ये वापरले जाणारे काही महत्त्वाचे वाक्य पाहणार आहोत. आपण दररोजच्या वापरामध्ये जे मित्रांसोबत बोलण्यासाठी किंवा शिक्षकांबद्दल बोलण्यासाठी वापर करतो असे 15 वाक्य पाहणार आहोत. तर त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इंग्रजी बोलायला चालू करा. तर चला आपण सुरू करूया. तर आपलं पहिलं वाक्य आहे, प्लीज गिव्ह मी युअर पेन्सिल. म्हणजेच आपल्याला मित्राकडून पेन्सिल पेन घ्यायचं असेल तर ह्या वाक्याचा आपण वापर करू शकतो. आपल्याला पेन्सिल हवी असेल तर काय म्हणणार, प्लीज गिव्ह मी युअर पेन्सिल, म्हणजेच कृपया मला तुझी पेन्सिल दे. पेन हवा असेल तर पेन्सिलच्या जागा फक्त पेन येईल, मग वाक्य तयार होईल, प्लीज गिव्ह मी युअर पेन. ठीक आहे. आपलं पुढचं वाक्य आहे, डू यू हॅव ॲन एक्स्ट्रा नोटबुक. आता हे वाक्य आपल्याला एखादी जास्तीची गोष्ट मित्र का असेल तर ती घेण्यासाठी वापरलं जातं. जसं की डू यू हॅव ॲन एक्स्ट्रा नोटबुक, म्हणजेच तुझ्याकडे शिल्लक वही आहे का. आपल्याला पेन हवा असेल तर मग मित्राला म्हणू शकतो, डू यू हॅव ॲन एक्स्ट्रा पेन, म्हणजेच तुझ्याकडे जास्तीचा पेन आहे का. ठीक आहे. आपलं पुढचं वाक्य, लेट्स वॉक होम टुगेदर, म्हणजेच आपण घरी सोबत जाऊ. ठीक आहे. क्लासमध्ये सोबत जायचं असं म्हणायचं असेल तर मग म्हणणार लेट्स वॉक क्लास टुगेदर, म्हणजेच क्लासमध्ये आपण सोबत जाऊ. ठीक आहे. आपलं पुढचं वाक्य आहे, लेट्स गो टू द कॅन्टीन, म्हणजेच चल कॅन्टीनला जाऊ. लेट्स गो टू कॅन्टीन म्हणजेच कॅन्टीनला जाऊ. आपलं पुढचं वाक्य आहे, कॅन आय जॉईन युअर फ्रेंड्स टीम, म्हणजेच मी तुझ्या मित्राच्या ग्रुपमध्ये येऊ शकतो का. कॅन आय जॉईन युअर फ्रेंड्स टीम, म्हणजेच मी तुझ्या मित्राच्या ग्रुपमध्ये येऊ शकतो का. आपलं पुढचं वाक्य आहे, हू विल कम फॉर नेक्स्ट लेक्चर, म्हणजेच पुढच्या तासाला कोण येईल. शिक्षकांबद्दल विचारायचं असेल, कोणते शिक्षक येतील किंवा कोणते सर येतील, मग म्हणायचं विच सर विल कम फॉर नेक्स्ट लेक्चर. विच सर विल कम फॉर नेक्स्ट लेक्चर, म्हणजेच पुढच्या तासाला कोणते सर येतील. आपलं 7वं वाक्य आहे, विल यू कम टुमारो, म्हणजेच तू उद्या येशील का. तसंच तू आज येशील का विचारायचं असेल तर मग म्हणणार विल यू कम टुडे. ठीक आहे. आपलं पुढचं वाक्य आहे, डीड यू सबमिट ॲन असाइनमेंट ऑफ बायोलॉजी, म्हणजेच तू बायोलॉजीची असाइनमेंट दिली का. ठीक आहे. आपलं पुढचं वाक्य आहे, राम सर ओंट कम टुडे, म्हणजेच राम सर आज येणार नाहीत. आपला एखादा मित्र येणार नसेल आणि दुसऱ्या मित्राला सांगायचं असेल तर मग असं म्हणू शकतो की केदार ओंट कम टुडे, म्हणजेच आज केदार येणार नाही. ठीक आहे. ओंटच्या जागा आपण विल नॉट पण म्हणू शकतो. मग हे वाक्य काय होईल, राम सर विल नॉट कम टुडे, म्हणजेच राम सर आज येणार नाहीत. आपलं 10वं वाक्य आहे, व्हॉट डीड सर टीच यस्टरडे, म्हणजेच आपण काल अब्सेंट असतो तर मग विचारायचं की मित्राला की काल काय शिकवलं सरांनी. मग काय म्हणणार, व्हॉट डीड सर टीच यस्टरडे, म्हणजेच काल सरने काय शिकवले. किंवा तुम्ही काल काय शिकलात असं म्हणायचं असेल तर काय म्हणणार, व्हॉट डीड यू लर्न यस्टरडे. व्हॉट डीड यू लर्न यस्टरडे, म्हणजेच काल तुम्ही काय शिकलात. आपलं पुढचं वाक्य आहे, आय डिडंट अंडरस्टँड एनिथिंग, म्हणजेच मला काहीच समजले नाही. ठीक आहे. आय डिडंट अंडरस्टँड एनिथिंग, म्हणजेच मला काहीच समजले नाही. ठीक आहे. मला थोडे समजलेले आहे. आय अंडरस्टूड लिटल बिट, म्हणजेच मला थोडे समजलेले आहे. आपलं पुढचं वाक्य, प्लीज टेल मी धिस कन्सेप्ट, म्हणजेच प्लीज मला ही कन्सेप्ट समजून सांग किंवा ही कन्सेप्ट सांग. मग आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल, मित्राला विचारायचे असेल तर हे वाक्य आपण वापरू शकतो. प्लीज टेल मी धिस कन्सेप्ट, म्हणजेच मला ही कन्सेप्ट सांग. आपलं पुढचं वाक्य आहे, सर वोंट चेक होमवर्क टुडे, म्हणजेच सर आज गृहपाठ तपासणार नाहीत. आपलं पुढचं वाक्य आहे, विल यू टीच मी बायोलॉजी, तू मला बायोलॉजी शिकवशील का. ठीक आहे. तो मला बायोलॉजी शिकवेल का, मग कसं म्हणणार, विल ही टीच मी बायोलॉजी. ते मला बायोलॉजी शिकवतील का, म्हणजेच 2-3 मित्र असतील त्यांच्याबद्दल बोलायचंय, मग काय म्हणणार,
विल दे टीच मी बायोलॉजी, ते मला बायोलॉजी शिकवतील का? ठीक आहे. आणि शेवटचं वाक्य आहे आपलं, विल यू कम अर्ली टुमॉरो, म्हणजेच तू उद्या लवकर येशील का? विल यू कम अर्ली टुमॉरो म्हणजेच तू उद्या लवकर येशील का? तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.